भवितव्य विश्वास शाश्वती। राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड शेड्यूल बँक नवी मुंबई वाशी शाखेचा नवीन जागेवर स्थलांतरित समारंभ संपन्न झाला। वाशी सेक्टर 18 येथील राम लक्ष्मण कमर्शियल कॉम्प्लेक्स मॅफको मार्केट जवळ राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड शेड्यूल बँक नवी मुंबई वाशी शाखा सुरू करण्यात आली आहे। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील, उपाध्यक्ष विजयराव यादव, व्यवस्थापकीय संचालक सीए प्रदीप बाबर, शाखा व्यवस्थापक संजय भाट यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी, बँक स्टाफ, खातेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी सन 1981 साली शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या बँकेची स्थापना केली। आज या बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात 50 शाखा कार्यरत आहेत। नाविन्यपूर्ण कल्पकता, विकासाभिमुख नेतृत्व व मौलिक मार्गदर्शनाने बँकेने बँकिंग क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवून प्रगतीचा आलेख कायम राखलाय। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील यांनी राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड शेड्यूल बँकेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकत सांगितले की सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार आणि सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी बँकेचे असलेले आपुलकीचं व जिव्हाळ्याचे संबंध हेच बँकेच्या उन्नतीचं गमक आहे। 1981 साली लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी राजाराम बापू सहकारी बँक स्थापन केली। या बँकेच्या सुरुवातीला 2-2.5 लाखाच्या ठेवी आणि 4-5 कर्मचारी यांनीशी ही बँक सुरू झाली। आता सध्या या बँकेच्या एकूण 48 शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत। आणखी 2 शाखा लवकरच आम्ही चालू करतो आहोत। 31 मार्च पूर्वी आमच्या 50 शाखा होती। या 50 शाखेमध्ये गेल्या 31 मार्च 2024 ला संपलेल्या वर्षात 2,500 कोटीच्या ठेवी आणि 1650 कोटीचा कर्ज पुरवठा या बँकेनं केला आहे। बँकेचा टोटल बिझनेस 4100 कोटीचा असून बँकेमध्ये संपूर्ण 50 शाखेमध्ये 400 कर्मचारी काम करत आहेत आणि या बँकेचा निव्वळ NPA गेली 12-13 वर्ष 0% राहिलेला आहे। बँकेचा भांडवल पर्याप्तता निधी हा सुद्धा 14% पेक्षा अधिक आहे। ग्रामीण भागात स्थापन झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी शाखा असलेली ही बँक रिझर्व्ह बँकेनं या बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा दिलेला आहे। गेल्या आर्थिक वर्षात बँकेला ग्रॉस प्रॉफिट 42 कोटी झालेला होता आणि निव्वळ नफा हा 15 कोटी, 15.25 कोटी झालेला आहे। येत्या 31 मार्चला आमचा निव्वळ नफा 50 कोटीच्या पुढं जाईल असा आमचा अंदाज आहे। अतिशय कार्यक्षम सेवा आणि लोकांना ज्या त्यांच्या गरजेच्या आर्थिक गरजा भागवण्याचं काम या बँकेमार्फत केलं जातं आणि या पुढची वाटचाल सुद्धा या बँकेची चांगल्या पद्धतीने होईल। मुंबई शहरामध्ये दादरला एक आणि वाशीला अशा 2 शाखा आहेत। तर ही शाखा पूर्वी पाम बीच रोडला होती, त्यात आम्ही इकडं APMC मार्केटच्या रोडला आणलेले आहे। त्यामुळं या शाखेला चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळेल, कारण सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातले अनेक व्यापारी, उद्योजक या परिसरामध्ये आहे। तर या शाखेच्या स्थलांतराच्या निमित्तानं मी या शाखेला मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद देतो।